हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती. आणि आजची जी आपल्याला घटना बघायची आहे, ती घटना म्हणजे संभाजीनगर या शहरामध्ये घडलेली. संभाजीनगर शहरामध्येच घृष्णेश्वर असलेलं बाजूला मंदिर महादेवाचं या ठिकाणी ही घटना घडली. पण नेमकी हे जोडपे कुठले, हा स्कॅम कुठला, या घटनेमधला नेमकी मेन व्यक्ती कुठला, हे आपल्याला सविस्तर पहिलं बघावं लागेल. त्याची पार्श्वभूमी आपल्याला घ्यावं लागेल आणि नंतर पुढच्या सोयीला हे काय घडलं, कसं घडलं ते सविस्तर बघावं लागेल. तर संभाजीनगर जिल्ह्याच्या लागूनच असलेला जालना जिल्हा आणि या जालना जिल्ह्यामध्ये असलेलं अंबड तालुका या ठिकाणी असणारा सचिन नावाचा एक मुलगा आणि सचिन आणि त्याचा भाऊ हे दोघे जण एका त्यांच्या ठिकाणी घरी राहत होते. आणि जो सचिन होता, सचिन मात्र इकडे संभाजीनगर या शहरामध्ये कंपनीमध्ये जॉबसाठी होता. आणि सचिनपेक्षा जो मोठा भाऊ होता तो म्हणजे गणेश. आता गणेश आणि सचिन हे दोघे भाऊ कंपनीमध्ये जॉब चालू होता. संभाजीनगरला प्रॉपर असणारे अंबड तालुक्यामधले एका खेडेगावात हे राहत होते. पण आता यांचे जे आई वडील होते, यांचे जे आई वडील होते ते आई वडील यांचे वारले होते. यांना घरी कोणीही नव्हतं, फक्त दोघं जण आणि यांचे मामा मावशी यांचे नातेवाईक यांना बघत होते. यांना तो एक सहारा होता. आता घरी आई वडील नसल्या कारणाने यांना मात्र कष्ट करून घाम गाळून आपलं प्रपंच हा भागवायचा होता, आपलं कुटुंब चालवायचं होतं. या सगळ्या गोष्टी चालू असताना मित्रांनो, जो सचिन होता, सचिन थोडासा भोळ्या स्वभावाचा असं म्हणता येणार नाही आपल्याला. हुशार होता, बऱ्यापैकी सेव्हिंग पैसे करत होता, सगळ्या गोष्टी करत होता. पण त्याचा जो भाऊ होता मोठा, त्या मोठ्या भावाचं नाव म्हणजे गणेश. आता गणेशचं वय हे लग्नाचं वय झालं होतं, जवळजवळ त्याला 28 ते 30 वर्ष पूर्ण झाली होती. आता लग्नाचं वय झालं असल्याने थोडं महाराष्ट्रामध्ये आता मुलीच्या थोड्याशा बऱ्यापैकी अडचणी येत आहेत, मुली भेटत नाहीये. आणि अशीच गोष्ट याच्या बाबतीत ठरत होती. बऱ्यापैकी बाहेर स्थळ बघत होती, पण घरी जास्त शेती वगैरे नसल्यामुळं, हाही एका चांगल्या पगारावरती नोकरीला नसल्यामुळे मुलीच्या बऱ्याच ठिकाणी आडी अडचणी येत होत्या. पण हे सगळं चालू असताना मात्र जो सचिन येथे होता, सचिनने त्याच्या मोबाईलमध्ये शादी.com नावाने एक ऍप येथे डाउनलोड केली. आता मोबाईलमध्ये ती जी ऍप आपण डाउनलोड केल्यानंतर मात्र त्या शादी.com या ऍपवरती मात्र जो सचिन होता, त्या सचिनने तिथे त्याच्या भावाची म्हणजे गणेशची तिथे पूर्ण माहिती भरली आणि त्या वेबसाईटवरती टाकून दिली. आता हा जो सचिन होता, या सचिन बऱ्याच दिवसापासून काम करत होता, त्यामुळे बऱ्यापैकी आपल्याला पैसे त्याच्या तयार झाले होते. जवळजवळ 4 लाख रुपये त्याच्या अकाउंटला त्यांनी सेव्हिंग केली होती लग्नासाठी. पण सेव्हिंग करत होता, काबाड कष्ट करत होता, घाम गळत होता. या सगळ्या गोष्टी चालू असतानाच मात्र त्याने त्याच्यावरती तसं .com टाकल्यानंतर मात्र त्याला घडलं असं त्याच्यासोबत की 8 दिवस झाले, त्यानंतर मात्र त्याला एक ओटीपी आला आणि त्याला एक पुढून कॉल आला नंबरवरून आणि विचारलं की तुमच्या मोबाईल नंबरवरती काही ओटीपी आलेला आहे, तो नंबर सांगा. तुम्ही शादी.com या ऍपवरती नोंद केलेली, तर यासाठी डाटा पुढे पाठवावा लागतो, त्यासाठी तुम्ही ओटीपी पाठवा. यांनी ओटीपी सांगितला आणि याच्या अकाउंट मधून 50,000 रुपये जागी तिथे क्रॅक केले. मित्रांनो, एका 4 आकडी ओटीपीने मात्र 50,000च्या अकाउंट मधून हे काढले होते. घटना इथे थांबत नाही. घटना घडली अशी पुढं की असंच एक फसवेगिरी करणार एक स्कॅमर म्हणजे एक टीम ग्रुप म्हणूया आपण. हा ग्रुप म्हणजे परभणी जिल्ह्यामधला ग्रुप. आता या परभणी मधल्या ग्रुपने काय केलं, याला कॉल केला, याला सांगितलं की तुम्ही शादी.com वरती या ऍपवरती तुम्ही नाव नोंदणी केलेलं आहे. आमच्याकडे एक मुलगी आहे, आम्ही त्या मुलीचे तुम्हाला फोटो पाठवतो, तुमच्या भावाला ते फोटो दाखवा, तुम्हाला पटल्यास तुम्ही आम्हाला होकार नाकार कळवा, आपण बोलून त्याविषयी आपण लग्नाची सविस्तर बोलणी करूया. असं झाल्यानंतर मात्र त्या परभणीची जी ग्रुप होती, जी गँग होती, त्या गँगनी या सचिनला त्या मुलीचे फोटो वगैरे पाठवले. मुलीचे फोटो वगैरे पाठवल्यानंतर मात्र त्यांनी आपल्या भावाला दाखवले, आपल्या मावशीला दाखवले, आपल्या मामाला दाखवले. आपल्या सर्व नातेवाईकांना ते फोटो दाखवल्यानंतर मात्र त्यांनाही फोटो आवडले होते. इकडे मुलीची बऱ्यापैकी पूर्ण टंचाई चालू नंतर मात्र जो सचिन होता, सचिननी त्याच्या मावशींना मामांना सगळ्यांना फोटो पाठवले होते. सगळ्यांना फोटो मुलगीला आवडली होती. त्यामुळे आता दुसरी जी स्टेप घ्यायची होती, ती स्टेप म्हणजे आता त्यांना कॉल करून त्यांना योग्य ते ठिकाण लग्न कुठं करायचं, काय करायचं, बोलणी वगैरे, किती हुंडा घ्यायचा, काय घ्यायचं, या सगळ्या गोष्टी ठरायच्या होत्या. त्यामुळे सचिनने त्यांना कॉल केला. त्यांना कॉल केल्यानंतर ते म्हटले की आज सध्या आम्ही मुंबईमध्ये आलेलो आहे, थोडंसं इमर्जन्सी कामामुळे आपण काय करूया, मोबाईलवरती सगळं काही संभाषण करून आपण डायरेक्ट लग्नाच्या दिवशी तिथे आम्ही मुलगी घेऊन येतो आणि आपण तिथे संभाजीनगरमध्येच एखाद्या मंदिरामध्ये आपण लग्न लावूया.
यालाही पटलं. हो म्हटला ठीक आहे, आपल्या संभाजीनगर जवळ असलेलं घृतेश्वर मंदिर या मंदिरामध्ये आपण हे लग्न सोहळा करूया. याने त्या हिशोबाने सगळं नियोजन केलं. गावाकडे मात्र कोणाला माहित नव्हतं. मोजकेच पाहुणे घेऊन हा मावशी मामा असे याचे नातेवाईक हा घेऊन तिथे पोहोचला होता. आता हे सगळं झाल्यानंतर, सगळं नियोजन झाल्यानंतर मात्र हे सगळे संभाजीनगर शहरामध्ये येतात. आता तिकडून जी टीम होती, जी गीता आणि तिचे जे असतील चुलते आई वडील जे काय कोणी असतील त्यांची गँग ही तिथे आली होती संभाजीनगर शहरामध्ये. आता यांची एक बोलेरो आणि यांची क्रुझर या दोन्ही गाड्या पोहोचल्या घृतेश्वर मंदिरामध्ये. आता वेरूळच्या घृतेश्वर मंदिरामध्ये दोन्ही गाड्या पोहोचल्या होत्या. तिथे लग्न सोहळ्याला सुरुवात झाली होती. आता यांचं लग्न तिथे आवरलं होतं, त्यांचं लग्न इथे झालं होतं. लग्न झाल्यानंतर मात्र ते त्यांची गाडी घेऊन ते 5 जण आले होते, तर मुलगी ती सोडली आणि 4 जण त्यांची गाडी घेऊन तिथून निघले. आता हे यांच्या गाडीमध्ये नवरीला घेऊन हे इथून निघले आणि निघल्यानंतर मात्र घरी आल्यानंतर मात्र सगळ्यांना माहीत झालं होतं की आता या गणेशचं लग्न झालंय. गणेशचं लग्न जमत नव्हतं. गणेशला आई वडील नसल्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम येत होते. बऱ्यापैकी त्याला शेतजमीन नव्हती, त्यामुळे बऱ्यापैकी अडचण येत होती. पण मात्र आता कुठेतरी गणेशचं लग्न झालेलं आहे, त्यामुळे आता गणेशही खुश आहे. सगळे मित्रमंडळी त्याचे खुश होते. सगळ्यांच्या स्टेटसवरती लागत होतं की अभिनंदन गणेश, कॉंग्रॅच्युलेशन गणेश, अशा वेळोवेळी सगळ्या गावामध्ये पूर्ण पावनगावामध्ये बातमी पसरली होती. आता संध्याकाळ झाली. नवीन नवरी घरामध्ये आली होती. लागत गाजत आत्या मामा येऊ सगळ्या गोष्टी बोलत होती. दिसायला एकदम सुंदरी होती. आता हे सगळं चालू असताना रात्रीचे 12 वाजले. रात्रीचे 12 वाजल्यानंतर मात्र ती गप्पा चालू होत्या. कुठले तुझे मामा, कुठले काका, कुठले काय, कुठले सगळं चालू असताना त्यांच्या गप्पा आवडल्या आणि सगळे झोपी गेले. गार झोपी गेल्यामुळे ती तिच्या आत्या एक जण उठली. आत्या म्हणजे तिच्यासोबत त्यांनी एक छोटी मुलगी पाळली होती, एक 9-10 वर्षाची अशी. तर ती उठली आणि ती बघू लागली. तर तेव्हा ती म्हटली की आता हे लाईट बंद करा, थोडासा लाईट माझ्या डोळ्यावरती चमकतोय, त्यामुळे मला झोप येत नाहीये. आता त्यांच्या घरामध्ये मुलगी अशी म्हणल्यामुळं ते म्हणले ठीक आहे, लाईट बंद केला. लाईट बंद केल्यानंतर मात्र ही गीता झोपी गेली. त्याही सगळे गाढ झोपले. पण जेव्हा मात्र लाईट बंद केलं इथे अंधारात मात्र गीता गुपचाप उठून बाहेर गेली. बाहेर जशी गेली तशी तिकडून त्यांची बोलेरो गाडी आली. बोलेरो गाडीत बसून त्याच रात्री ती फरार झाली. तेवढ्या टाइममध्ये सगळं घर जागं झालं. सगळीकडे दंगा धिंगाणा बघू लागले. काय झालं, चोर आले. तेवढ्यामध्ये कळलं की मुलगी पसार झाली. मुलीला घेऊन ते पळून गेले. मात्र त्यांचा आता प्रॉपर ऍड्रेसही या सचिनकडे नव्हता, गणेशकडे नव्हता. आणि बऱ्यापैकी आता ती सोनं गाड्याला घेऊन गेली होती. ते पैसे त्यांनी अगोदर घेतले होते. मुलगी गेली, पैसे गेले, बऱ्यापैकी सोनी त्याच्यामध्ये गेलं यांच्याकडून. आता दिवस दुसरा उजाडल्यानंतर मात्र घटना इथपर्यंत थांबत नाही. आता हे पोलीस स्टेशनला जातात. पोलीस स्टेशनला यांची तक्रार दाखल करतात. आता पोलीस स्टेशनला गेल्यानंतर मात्र यांचा गुन्हा तिथे दाखल करून घेतात. पोलीस अधिकारी यांची कारवाई चालू करतात. त्यांच्या समोरच्या ग्रुपचा नंबर वगैरे घेऊन यांचा तपास चालू करतात. त्यांचा नंबर घेतल्यानंतर त्यांना कॉल केल्यानंतर मात्र त्यांचा कॉल चालू असतो समोरच्या पार्टीचा. आता त्यांना कॉल केल्यानंतर बोलल्यानंतर हे असं पोलीस अधिकाऱ्यांना म्हणतात की आम्ही असं काहीही केलेलं नाहीये, हे माणसं तुम्हाला खोटं बोलत आहेत, आपल्यासोबत फ्रॉड करत आहे. ते समोरची पार्टी असं सांगता यांना. पोलिस म्हणतात ठीक आहे, आम्ही तुमचा तपास करू आणि तुम्ही ते एक वेळेस येऊन भेटा, आपण काय ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. असं झाल्यानंतर मात्र आता त्यांचा शोध लागला होता. ती आता फार चतुर होते, फार हुशार होते. याआधी त्यांनी बरेच घटना अशा केल्या, असा बराच पैसा असा त्यांनी वरवडला असावा अशी एक शक्यता वाटते. आता असं घडल्यानंतर मात्र ते काय करतात की याला फोन करतात सचिनला फोन केल्यानंतर सचिनला सांगतात की आता बघ, तू तिथे पोलीस स्टेशनला गेला, का गेला तू, कशा जायचं कारण नव्हतं, तू आता तिथे गेला तर आता आम्ही तुझ्यावरती केस इकडे दाखल करू आणि असं सांगू की लग्न झाल्यानंतर मात्र रात्री या नवरदेवाच्या भावाने आमच्या मुलीवरती अत्याचार केला, बलात्कार केला आणि मुलीच्या छातीवरती येऊ अशा वेगळ्या गोष्टी त्यांनी त्याला सांगितल्या. आता तो घाबरला होता. त्यांनी सांगितलं की असं असं घडलं, असं झालं. त्या लोकांनी असं विचार केला की आपण केस मागून घेऊया आणि या सगळ्या प्रकरणामध्ये लाभ होऊया. ठीक आहे, आपले 3-4.5 लाख रुपये आपले इथे गेलेले, पण आता आपण आणखी एक प्रकरण वाढलं तर आणखी आपल्याला असं होईल. त्या लाखामध्ये ते काय करतात, पोलिसांना सांगतात की आम्ही आमचं मिटून घेतोय, ते आमचे पाहुणे निघले, असं झालं, पैसे आम्हाला वापस देऊ लागले, त्यामुळे केस मागितली ती. पण त्याच वेळेस त्यांनी जरा पोलिसांना हेही घटना सांगितली असते, असं झालं, यांचे रेकॉर्डिंग वगैरे काहीतरी करून असं सांगितलं असतं, यांचा पूर्ण तपास करून यांनी आधी किती फ्रॉड केले हे आपल्या पोलिसांच्या समोर आलं असतं. पण तसं यांनी केलं नाही या सचिन आणि गणेशनी. पैसे गमून बसले, बऱ्यापैकी वेळ घरात आला आणि सगळ्या पावराळ्यामध्ये सगळ्या गावकऱ्यांमध्ये मात्र यांना मान खाली घालावी लागली.
मात्र असंच काहीतरी बऱ्यापैकी फ्रॉड चालू आहेत, बऱ्यापैकी विवाह संस्था आहेत, बऱ्यापैकी व्हॉट्सअपमध्ये ग्रुप आहे, याच्यावरती आपण फोटो टाकत असतो, याच्यामध्ये कुठेतरी फडवत असतो. आणि ही घटना महाराष्ट्रामधली पहिली घटना नसून बऱ्यापैकी अशा घटना घडत असतात. पण या घटना घडू नये त्यासाठी आपण आपल्या चॅनलवरती आज ही स्टोरी आणली होती. तर तुम्हाला स्टोरीबद्दल काय वाटतं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच वेगवेगळ्या स्टोरी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सतर्क राहा, सावधान राहा, सुरक्षित राहा. थांबवा मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आपली, आपल्या कुटुंबाची. धन्यवाद.